मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे आज दिल्लीमध्ये आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नीति आयोगाच्या बैठकीसाठी दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत। देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे देखील दिल्ली दौऱ्यावरती आहेत। दिल्लीमधील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्याची शक्यता आहे। अजित पवार आज सकाळी 10:30 वाजता दिल्लीला रवाना होणार आहेत। याच संदर्भात सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी अधिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत। खरं तर नीति आयोगाची बैठक आहे सोमेश त्या ठिकाणी आणि राज्याचे तिन्ही महत्त्वपूर्ण मंत्री हे दिल्लीमध्ये आहेत। त्या अनुषंगाने होणाऱ्या गाठीभेटी काय नेमका आज दिल्लीमध्ये होणार आहे महाराष्ट्राशी निगडीत? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच नीति आयोगाची बैठक होते। या बैठकीला सर्व राज्यांचे मुख्यमंत्री अपेक्षित आहेत। त्यामध्ये विरोधी पक्षांपैकी प्रमुखपणे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री नीति आयोगाच्या बैठकीसाठी दिल्लीत आलेले आहेत। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील नीति आयोगाच्या बैठकीला अपेक्षित आहेत आणि त्यामुळे एकनाथ शिंदे हे काल रात्रीच दिल्लीत दाखल झालेत आणि आता सकाळी थोड्या वेळापूर्वी एकनाथ शिंदे हे नीति आयोगाच्या बैठकीसाठी राष्ट्रपती भवनाच्या दिशेने रवाना झालेत। ही बैठक साधारणपणे दुपारी 3:30 ते 4 वाजेपर्यंत चालू शकते। त्या दरम्यान महाराष्ट्रातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिल्लीमध्ये येणार आहेत। कारण नीति आयोगाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या दिल्लीतील पक्षश्रेष्ठींसोबत काही राजकीय बैठका देखील आहेत आणि या राजकीय बैठकीत स्वाभाविक अजेंडा असणार आहे तो म्हणजे विधानसभा निवडणुकांमध्ये जागा वाटप कशी करायची, कोणता पक्ष किती जागा लढणार याबाबतची चर्चा ही आजच्या बैठकीमध्ये होऊ शकते। नरेंद्र मोदींच्या सोबत नीति आयोगाची बैठकीत उपस्थित राहिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राजकीय बैठकांसाठी रवाना होणार आहेत आणि राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री देखील त्यांच्यासोबत त्या बैठकांमध्ये अपेक्षित असतील आणि त्यानंतर त्यामध्ये विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे, काही महत्त्वाच्या बाबींवर चर्चा होण्याची शक्यता आहे। धन्यवाद सोमेश आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।